Dear student, we will learn about evolution today. Evolution विषयी आपल्याला आज इन्फॉर्मेशन बघायची. सायन्स पार्ट 2 मधला फर्स्ट लेसनचा थर्ड लेक्चर आहे आज. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन लेसन मधला third lecture, evolution. What is mean by evolution? Evolution is a gradual change occur in living organism for a long time. खूप दिवसापासून असा चालत आलेला एक ग्रॅज्युअल चेंज आहे. ग्रॅज्युअल चेंज मीन्स कंटिन्युअस होत राहतो, एकदम नाही होत, हळूहळू स्लो चेंज, ग्रॅज्युअल चेंज. अँड इव्होल्यूशन इज नॉट ओनली ऑकर इन लिव्हिंग थिंग्स बट ऑल्सो ऑकर इन अदर कंपोनेंट असो. लाईकवाईज प्लॅनेट, स्टार आणि प्लॅनेट मध्ये सुद्धा इव्होल्यूशन होतं. किंवा तुम्हाला बिग बँग थेरी माहिती असेल. बिग बँग थेरी, अर्थ कशी फॉर्म झाली, हाऊ टू द अर्थ फॉर्म, अर्थ कशी फॉर्म झाली. एक क्लाउड होता, डस्ट पार्टिकलचा क्लाउड, आणि ग्रेट स्पीडनं तो खूप फास्ट स्पीडने असे सर्क्युलर मोशन मध्ये फिरल्यानंतर प्लॅनेट्स क्रिएट झाले. नंबर ऑफ पार्ट्स, न्यूमरस पार्ट्स फॉर्म झाले, त्यामध्ये प्लॅनेट, स्टार, ऑल दिस थिंग्स तयार झालेले आहेत. हे आपण ऑलरेडी 5th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतं. फक्त आपल्याला इथे इव्होल्यूशन बघायचे. नेक्स्ट वन, 3.5 बिलियन्स इयर अगो, 3.5 बिलियन अगो अर्थवर कुठलाच ॲनिमल किंवा लिव्हिंग थिंग एक्झिस्ट नव्हताच. 3.5 बिलियन्स इयर अगो लाईफ हॅड बीन नॉट एक्झिस्टेड ऑन अर्थ. अर्थवर लाईफच नव्हती 3.5 बिलियन इयर अगो. Next, at beginning, only simple some elements were found on Earth. काही एलिमेंट्स असे सापडले असतील अर्थवरती. कुठले असणार आहेत? सिंपल एलिमेंट्स आहेत. हायड्रोजन, हेलियम, जे काही असेल, ऑक्सिजन, लाईक दिस असे एलिमेंट्स होते. सिंपल एलिमेंट्स वेअर प्रेझेंट इन द ओशियन, ते पण ओशियन मध्ये. अँड नेक्स्ट वन, आता ओशियन कसं फॉर्म झाला तुम्ही बिग बँग थेरीमध्ये बघितलं. त्याच पद्धतीनं पाऊस पडायचा, थंड व्हायचं, गरम व्हायचं, मग पाऊस, नदी, नाले सगळं तयार झालं. त्या ओशियन मध्ये आपला सिंपल एलिमेंट्स वेअर फाउंड. अँड देन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव फॉर्म फ्रॉम दिस सिंपल एलिमेंट. या सिंपल एलिमेंट्स पासून ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव फॉर्म. त्याच्यापासूनच ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. अँड देन त्याच कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन वेअर फॉर्म फ्रॉम ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. प्रोटीन्स and nucleic acid means DNA, RNA, like, okay. Proteins are and nucleic acid may have formed from over a long time. खूप लगेच नाही झालं, वेळ त्याला खूप लागला. कोणापासून? ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन सुद्धा फॉर्म झाले. नेक्स्ट वन, हे प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड पासून एक प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल तयार झाला. Primitive type of cell were formed from this protein and nucleic acid. Primitive type of cell may have formed from these proteins and nucleic acid. Primitive type of cell means like protozoa. Protozoa माहिती आहे तुम्हाला, जसं amoeba, paramecium, unicellular organism or prokaryotic cell. And then the number of those cell may have increased. मग हे असे सेल जे होते, युनिसेल्युलर जे सेल आहे, ते नंबर ऑफ सेल आर increase and then complex living thing where may form. मग त्याच्यानंतर हे सगळे सेल जे आहेत, प्रिमिटिव्ह सेल, सिंपल सेल एकत्र आले असणार. त्या ओशियन मध्ये जो केमिकल आहे त्यांच्यासोबत कंबाईन होऊन न्यू सेल्स किंवा कॉम्प्लेक्स सेल फॉर्म झाले असणार आहेत, असं हे इव्होल्यूशन थेरी सांगतं. इथपर्यंत क्लिअर आहे, एकदम सिंपल आहे. ॲट प्रेझेंट crores of living things are there, or various diversity are there on earth. अर्थवरती आपल्याला आज असे व्हेरियस टाइप ऑफ ॲनिमल्स, लिव्हिंग थिंग्स बघायला मिळतील. अकॉर्डिंग टू दिस थेरी, फर्स्ट लिव्हिंग थिंग वेअर फाउंड इन वॉटर. या थेरीनुसार पहिला लिव्हिंग थिंग्स पाण्यामध्ये सापडला. विच वन? प्रोटोझोआस, अमिबा, पॅरामेशियम लाईक living things that are unicellular. And course of time unicellular organism were formed. पहिल्यांदा unicellular organism फॉर्म झाले, मग ते कंबाईन, रिकंबाईन, कॉम्प्लेक्सिटी, मग त्याच्यानंतर बिग ॲनिमल्स फॉर्म झाले. अकॉर्डिंग टू इव्होल्यूशन थेरी,
दिस चेंज इज व्हेरी स्लो अँड ग्रॅज्युअल अँड स्लो चेंज आहे. आणि लगेच 1, 2, 3, 4 वर्षात किंवा 5 to 2 years मध्ये झालेलं आहे का? 5 year, 10 year, 40 year नाही. इट टूक 300 crore years. एवढे तरी इयर याला लागले असते. 1-2 दिवसाची घटना नाहीये. इव्होल्युशन स्लो आहे, खूप स्लो आहे आणि ग्रॅज्युअल आहे. म्हणून आपण आता हे बघू शकतो, ह्यूज ॲनिमल्स आपण किंवा अदर व्हेरियस टाईप ऑफ ॲनिमल्स अँड लिव्हिंग थिंग्स आर देअर ऑन अर्थ ॲट प्रेझेंट असे कितीतरी ॲनिमल्स आत्ताच्या स्थितीला. सिंपल थेरी आहे. नेक्स्ट वन आपण इव्होल्युशन थेरीमध्ये काही पार्ट आहेत, टॉपिक आहेत, ह्याच्यामध्येच पुढे आणि 6 पॉईंट आहेत, इम्पॉर्टंट आहेत, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. थँक्यू.